तुमच्या हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र। ऑनलाईन औषधे विक्री आणि घरपोच औषधे देणे बंद करावे या प्रमुख मागण्यांसाठी आज देश पातळीवर औषधे विक्रेत्यांनी संप पुकारला असून या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा औषधे विक्रेता संघटनेने पुकारलेल्या बंदला चांगला प्रतिसाद मिळाला असला तरी आज सकाळपासूनच मोठ्या रुग्णालयातील औषधे दुकानांमध्ये मात्र नागरिकांची गर्दी दिसत आहे। ऑनलाईन औषधे विक्रीला आळा घालण्यासाठी द ऑल इंडिया ड्रग्स अँड केमिस्ट असोसिएशनने एक दिवसीय संप पुकारला। या बंदामध्ये पुणे शहरातील 6,000 तर जिल्ह्यातील 15,000 दुकानांनी या बंदमध्ये सहभाग घेतल्याचा दावा पुणे शहर संघटनेचे अध्यक्ष संदीप पारख यांनी केला आहे। पुणे जिल्हा संघटनेने आज सकाळी सदाशिव पेठ येथील ब्राह्मण मंगल कार्यालय येथे एकत्र जमत शहरातील औषध विक्रेत्यांना दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले। त्यानंतर औषधे विक्रेत्यांनी रास्ता पेठेतील पॉवर हाऊस चौकात एकत्र येत औषधाची ऑनलाईन विक्री बंद करावी अशी मागणी करणारे फलक हाती धरले, तसेच काळ्या फिती लावून निषेध व्यक्त केला। यानंतर पॉवर हाऊस, रास्ता पेठ ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढला। मागण्यांचे निवेदन संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयात सादर केले। दरम्यान किरकोळ आणि घाऊक औषधे विक्रीची दुकाने आज बंद असल्याने औषधे खरेदीसाठी अनेकांनी आपल्या जवळील रुग्णालयातील औषधे दुकानांचा पर्याय निवडला। आज सकाळपासून 10 वाजल्यापासूनच केईएम, रुबी, जहांगीर, पूना हॉस्पिटल याबरोबरच उपनगरातीलही रुग्णालयाच्या औषधे दुकानांमध्ये हे चित्र पाहायला मिळत आहे। तुमच्या हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र।